कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरकुशीत अनेक आदिवासी वाड्या वसल्या आहेत. भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली असताना देखील या वाड्यांना आजवर रस्ता उपलब्ध नव्हता. परिणामी रुग्णांना झोळी करून रुग्णालयात न्यावं लागत होतं. याबाबत आदिवासी समाजानं आवाज उठवला होता. तर याबाबत कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील आग्रही असल्यानं अखेरीस या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलाय. नुकताच यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला असून आमदार थोरवे यांच्या माध्यमातून हा रस्ता होत असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा विषय होता तो रस्त्याचा विषय होता. आज 14 वाडे ह्या ठिकाणी 14 वाडे आहेत. त्या आदिवासी वाड्यांना रस्त्याचा मोठा त्यांना संघर्ष करायला लागत होता. पण आज आमदार साहेबांच्या माध्यमातून या वाड्यांच्या रस्त्याची जी काही मूलभूत सुविधा होती ती आज खरंच पार पडते. आणि आज समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आमचे इथे जमलेले आहात. तर आम्ही वारंवार गेल्या 2 वर्ष आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली का वारंवार आम्ही तोच विषय घ्यायचो की आमचा आदिवासी संकुल आणि वाड्यांना रस्ता. मी कर्जत पंचायत समिती उपसभापती आणि महिला अध्यक्ष म्हणून आमदार साहेबांचे खरंच आभार मानते आणि खरंच खूप सुंदर काम करत आहेत ते. आपण बघतोय आज या ठिकाणी आपल्या देशाला इतके वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपण अमृत महोत्सव या देशभरात साजरा करत असताना अनेक ठिकाणी आज कर्जत तालुक्यामध्ये अनेक आदिवासी वाडी वस्तीचे प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णत्वास घेऊन जात आहोत. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील किरवली वाडी ते जुम्मापट्टी या दरम्यान 14 आदिवासी वाड्या आणि धनगर वाड्या आहेत. परंतु आज गेले कित्येक वर्ष आज अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊन गेले, अनेक आमदार या तालुक्याला मिळाले, परंतु या वाड्यांकडे कोणी साधं फिरकलंसुद्धा नव्हतं. परंतु आज आमदार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आहे की आमदारांच्या दूरदृष्टीने आज या 14 आदिवासी वाड्यांना खऱ्या अर्थाने आज आजचा सुवर्ण दिवस आहे की 14 करोड 80 लाखाचा राष्ट्रीय महामार्ग 76 क्रमांकाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना माध्यमातून अंतर्गत या ठिकाणी एवढा मोठा निधी उपलब्ध झालेला आहे. आज या ठिकाणी आदिवासी समाजाला या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना रस्त्याअभावी सामोरं जात होते ती लोक. आणि आपण बघतोय आताच काही दिवसापूर्वी आसलवाडीमध्ये सुद्धा सर्पदंशाने एका महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. परंतु आता पावसाळा सुरू आहे आणि हा रस्ता जे काही फॉरेस्टच्या परवानग्या असतील, वर्क ऑर्डर तर आता मिळालेच आहे, परंतु जे काही फॉरेस्टच्या परवानग्या असतील किंवा अजून काही अडथळे असतील ते आम्ही लवकरच सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते या सर्वांच्या मुलेच तो रस्ता आमदार साहेबांनी आमच्या पाठपुराव्याला तिथे आज यश आलेलं आहे, मागणी पूर्ण केलेली आहे आमची. आणि लवकरच हा पावसाळा गेल्यानंतर ताबडतोब रस्ता हा सुरू होईल आणि काही महिन्यांमध्येच हा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि याच माध्यमातून मी या मतदारसंघाचा पंचायत समितीचा सदस्य होतो, तालुक्याचा सभापती होतो आणि माझ्या क्षेत्रामध्ये असलेल्या या सर्व आदिवासी वाड्यांना आमदार साहेबांनी न्याय मिळवून दिलेला आहे. मी खरोखरच माझ्या आदिवासी बांधवांकडून, धनगर बांधवांकडून मी आमदार साहेबांचा आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.